ज्या प्रकारे कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेनी शिंदे शिवसेनेला पाठिंबा दिला आहे, कारण तुम्ही 4-5 महापालिका सोबत लढला, ठाकरे बंधू एकत्र लढले, असं असताना शिंदे शिवसेनेला मनसेला पाठिंबा देणं आपल्या पक्षाची नेमकी भूमिका काय आहे? त्या पक्षाची भूमिका महाराष्ट्रात मराठी माणसाची प्रेम आहे, त्यांच्याबरोबर कोणत्याही प्रकारचं राजकीय किंवा अन्य संबंध करायचे नाही. महाराष्ट्राच्या प्रचारात मदत होईल अशी भूमिका घ्यायची. सत्ता येते आणि सत्ता जाईल सत्तेसाठी राज ठाकरे, त्याच्यामुळे आमच्या भूमिका असतात. कल्याण डोंबिवलीचा विषय हा आलेला आहे. सर तो अत्यंत चिंताजनक आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की स्थानिक पातळीवरचा निर्णय आहे असू शकतो. जर पक्षाच्या मूळ ध्येय धोरणाची प्रकरणा करून कोणत्याही पक्षाचे स्थानिक म्हणून नेतृत्व विपरीत भूमिका घेत असेल तर पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर कारवाई केली. पण उद्धव ठाकरेंनी काय पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. कायदेशीर पक्षातून निलंबित करण्याची. काँग्रेस पक्षाचे 12 नगरसेवक आणि भाजपबरोबर असंग करतात अंबरनाथ, त्यांच्या पक्षाने ताबडतोब पक्षाच्या ध्येय धोरणाशी प्रकरणा केल्याची एक राजकीय व्यवस्था आहे. फक्त स्थानिक पातळीवरती निर्णय झाला असं सांगून विषय संपत नाही. शिवसेना आणि मनसे एकत्र निवडणूक आली. अशा वेळेला कोणी विघाच्या चिन्हावर निवडून पुढे मारत असतात तर त्या संदर्भात त्यांच्या पक्षाला नेतृत्व तुमचं म्हणजे राज ठाकरेंनी राजू पाटील आणि त्या संबंधित संपलेला नाही. त्या पक्षाची कारवाई करून महाराष्ट्रात आम्हाला आम्ही सहमत नाही. कारण राजू पाटील बोलत असताना त्यांच्या बाजूला त्यांच्या पक्षाचे पाहिजे मला लोकांनी निदर्शना सांगतात. आता शिंदे गटाचे लोक म्हणतात मनसे म्हणजे काय MIM आहे का? नाही, पण आमच्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी शिंदे गट म्हणजे MIM. मराठी माणसातला MIM बेईमान, महाराष्ट्रद्रोही, त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर जाणारे सुद्धा त्या विशेषणाला पात्र. सत्ता मिळाली नाही, काही मिळालं नाही, अशा प्रकारे बेईमानी महाराष्ट्र माफ करत काही व्यक्तिगत कारणं असू शकतात. तेवढा तो नोटीस ठेवायचा. पिढी आहे, काही लोकांच्या नागेची समाज संघटना, काही लोकांच्या मागे, पण तुम्ही त्यासाठी कोणी पक्ष विपरीत करणं, महाराष्ट्राच्या सरकारांशी हातमिळवणी करणं पूर्णपणे आम्ही स्वतः माझ्यावरती संकटाला येण्याचं मी पक्षाला विपरीत नाही. मी त्या संकटाशी सामना अनेक संकट माझ्यावरती माझी तत्व आता आपण ऑपरेशन सुधारत आहे. तर कल्याण राजधानी राजसाहेबांची माहिती काही मिळालं नाही तर मी सोडून जातो अशा मानसिकता काही एकंदरीतच राजकारणातल्या मानसिक स्थिरतेचा हा प्रश्न खरा आहे. अशा तऱ्हेने पक्षांतर करणारे हे राजकीय मनोरुग्ण आहे. मला काहीतरी हवं आहे आत्ताच,
आणि मग शहराचा विकास, गावाचा विकास, राज्याचा विकास, देशाचा विकास, उद्या जगाचा विकास या नावाखाली पक्षांतर वाढतो. महाराष्ट्रामध्ये अशा पक्षांतराची वेळीच रोखणं हे न्यायालयाचं काम असतं. म्हणजे आज सुद्धा सर्वोच्च न्यायालयानं माती खाली गेली. आज पुन्हा पक्षांतराच्या संदर्भात आजची तारीख ठरलेली असताना सुनावणी घेतली नाही. परत ती म्हणतात माती खाणं आणि देशाच्या विकासाला हातभार लावतो. सर्वोच्च न्यायालय ते लावतं. आपके साथ चुनाव लड़ा, लेकिन स्थानीय नेतृत्व अब शिंदे गुट के साथ चला गया है. क्या राज साहब से इस संदर्भ में बातचीत हुई, उनका क्या कहना है? राज साहब बहुत व्यथित थे. जिस तरह से स्थानीय लोगों ने किया है वो उनके व्यक्तिगत कारणों से. राज साहब का कहना है ये मेरी भूमिका नहीं है, ये मेरी पार्टी की भूमिका नहीं है. स्थानिक लोगों ने पार्टी के खिलाफ जाकर जो निर्णय दिया है उसके ऊपर कठोर एक्शन नहीं चाहिए. जैसे कांग्रेस अमरनाथ उसी जिले में कांग्रेस के 12 पार्षद बीजेपी के साथ चले गए, सपोर्ट किया तो उनको पार्टी से निकाला. हमारे पार्टी के लिए जिसमें पार्टी के खिलाफ कार्रवाई की उनको हम पार्टी से निकाल देगा. महाराष्ट्र के साथ बेईमानी करने वाले लोगों के साथ अगर कोई जाता है सत्ता के लिए, शहर का विकास नाम तो उन्हें भी लोग बेईमान आपने एमआईएम का जिक्र किया सर आपने. यही एमआईएम कह रहा है कि शहर का रंग बदलकर हरा कर देंगे. ये आज की बात नहीं है. अब एक दूसरे में विषय को मत डालो. शिंदे गुट के लोग कहते हैं कि एमआईएम नहीं, ठीक है मैं मानता हूँ, लेकिन महाराष्ट्र में एमआईएम के साथ बना सर बहुत बड़ी गलती वहाँ के लोगों की. सर सिंबल के लिए आप हियरिंग होने वाली थी, आपको लग रहा है पर्पसली डिले किया जा रहा है इस पूरे. हाँ तो और क्या है, और क्या है. इस देश के सुप्रीम कोर्ट से जनता का विश्वास टूट चुका है. राजनीतिक दबाव में अगर देश का सुप्रीम कोर्ट काम करे और संविधान के तहत इसको निर्णय देना चाहिए, वो सब्जेक्ट बार बार तारीख पे तारीख लेते रहते तो आपके ऊपर कौन विश्वास है. लोग बोलेंगे आप तो बेचे और खरीदे जाने वाले प्रॉपर्टी. राज ठाकरे करणार आहे का काय बोलले तुम्ही राज ठाकरे व्यक्तिगत असं मला दिसतं. या निर्णयामध्ये जो स्थानिक पातळीवर खुला समजा त्याच्यामुळे ते व्यथित त्यांचंही म्हणणं आहे की प्रत्येकाला आपण काही देऊ शकत नाही, देण्याच्या स्थितीत नाही आणि मला आता पाहिजेच, नाही दिलं तर जातो. मानसिक अस्थिरतेचं पण इतर ठिकाणी सुद्धा असं होऊ शकतं. ह्या मुंबई खबरदारी खासून मुंबई नगर मुंबई कसं म्हणा, मुंबई कसं म्हणा वारंवार कल्याण निवडणुकीचे घडले त्याचे तुम्हाला लक्षात शेवटी महाराष्ट्रातून काही देवेंद्र फडणवीस सत्ता. त्यांना जर हा निर्णय पटला नाही कल्याण डोंबिवलीचा, त्यांच्या उदात्त हेतूने पक्षांतर किंवा पाठिंब्याचं ठिकाण भूमिका आहे, त्यांच्या मागे फार मोठा ससेबरा लागू शकतो.